तू नाही केला मग कोणी? अमृता, हा? इतके दिवस मी तुला सांगते भाकऱ्या कर म्हणून तेच मला येत नाही. आज कसं काय जमलं ग? पण आजी, मी नाही, जेवण आराध्या मॅडमनी बनवलंय. आजी, तुम्हाला माझ्या हातच्या भाकऱ्या खूप आवडतात ना? आणि श्रेयसला भरली वांगी. आणि एवढ्या दिवसांपासून त्याला बरं नव्हतं ना, आता बरं वाटतंय तर असं चमचमीत खाऊ शकतो. इतक्या दिवसांपासून साधी खिचडी खाऊन बिचारा कंटाळला असेल, म्हणून मी तुमच्या सगळ्यांसाठी हा खास बेत केला. तुम्ही असे थांबलात का सगळे? जेवा ना प्लीज. तू केलाय स्वयंपाक? छे, जेवायची इच्छाच गेली माझी. आराध्या, पुला खालून बरंच पाणी वाहून गेलंय. तू सुटून आली असशील, पण या घरातलं स्थान तू गमावलंस. सगळ्यांना तुझ्याबद्दल प्रेम नाही तर नकोसेपणा आहे. श्रेयस बरा झालाय असं तुला वाटत असेल ग, पण 4 दिवसांपूर्वी त्याला तुझ्याचमुळे किती त्रास झालाय याची तुला कल्पना सुद्धा नाही. बाकीच्यांचं मला माहित नाही, पण मला हिच्या हातचं नकोय. हिने दिलेल्या जखमा अजून ताज्या आहेत. बाबा, आजी, तुम्ही तरी जेवा ना. मी खूप प्रेमाने केलंय तुमच्या सगळ्यांसाठी. शकुंतलाच्या बोलण्याने चवच गेले तोंडाची. माझ्या घशाखाली घास नाही उतरणार. श्रेयस, उठ. मग तर जायचं का? उठ. जा तू, मी करते हे सगळं. जा. आराध्या मॅडम, मला खूप वाईट वाटतंय. आज तुम्ही इतक्या प्रेमाने स्वयंपाक केला, पण सगळ्यांनी जेवण अर्धवटच सोडलं. हरकत नाही, मी परत प्रयत्न करेन. अगं, तू कशाला एवढं वाईट वाटून घेतेस? जा तुझा आराम कर. हो. थांब श्रेयस, भूक लागली ना तुला? ये तू, वाढते मी तुला. घे.
अन्नाचा अपमान होतो फुकट घालवलं तर. जेवून घे. ए श्रेयस, तुझ्या हातचं खातोय म्हणून नाचू नकोस. तो तुझ्या हातचं म्हणून नाही, तर त्याला भूक लागलीये म्हणून तो जेवतोय. मूर्ख मुली. तो डोक्यानं लहान आहे. कुणी कुठल्या हेतूने स्वयंपाक केलाय, त्या पाठीमागे त्याचा काय उद्देश आहे हे त्याला नाही कळत. तो तुझ्या हातचं जेवतोय म्हणून तुझ्या कह्यात आलाय असं समजू नकोस. आणि हो, तू या घरात परत आलीस म्हणजे फार मोठा तीर मारलायस आणि घरातल्यांना तू सगळ्यांना लगेच आपलंसं करशील वगैरे या भ्रमात राहू नकोस बरं का. तारा, माझ्या खिशात असा एक हुकमाचा एक्का आहे जो अजून मी खेळलेच नाही. तो जर समोर आला तर त्याच्या पुढे तू उभीही राहू शकणार नाहीस. वाट बघ, तो येतोय. कुठे लावू? अशा ठिकाणी लावायला पाहिजे